रामकृष्णारी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती आपण अनेक वारकऱ्यांना भेटतो आहोत आणि अनेक गायकांचीही भेटी घेतो आहेत। तर सध्या श्रावणी महाजन आपल्यासोबत आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या जर बघितलं तर वारीमध्ये आहेत। वारीचे अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि तुमचं नाव एकदा मला पूर्ण आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि काय वाटेल तो वारीबद्दल काय वाटतं आहे। नमस्कार, मी श्रावणी महाजन। मला सांगायला खूप आनंद होतोय की माझी ही पहिलीच वारी आहे आणि खरं तर ॲज अ आर्टिस्ट म्हणून किंवा ॲज अ कलाकार म्हणून वारीमध्ये माऊलींची सेवा करण्याची संधी मिळाली आहे मला। त्यामुळे मी खूप स्वतःला फॉर्च्युनेट समजते। खूप मला इथे येऊन माऊलींची सेवा करायला मिळते आणि रोज गेले पूर्ण जिथे जिथे वारीचं तळ आहे तिथे तिथे आपण प्रोग्राम करतो आहे। सो जे पण हे बघतायत त्यांना पण विनंती आहे की तुम्ही पण येऊन हा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा। वारीबद्दल आता वारीत आहेत तर वारीत वारकऱ्यांचे काही अनुभव तुम्हाला आलेत का? काय काही गोष्टी म्हणजे वारकऱ्यांचा सध्या वारी चालत असतानाचा एखादा अनुभव किंवा काही गोष्टी अशा मी अजून चाललेली नाही आहे, पण जे मी बघते कारण की सासवडपासून आपण आहोत, म्हणजे आम्ही जुडलेलो आहोत वारीशी आणि एवढी लोक चालतात इथे येऊन कसं कुठून त्यांना ती ऊर्जा मिळते आणि वारकऱ्यांना बघून जे आपल्याला छान वाटतं की यार हे एक संधीपणाने चालत राहतात एका जागी येऊन थांबतात, परत सकाळी उठून तेच असं गेले कित्येक दिवस ते करतायत आणि हे खूप विलक्षणीय आहे बघण्यासाठी आणि खूप आनंद मिळतो याच्यात। बरं वाटतं का वारी केली पाहिजे असं वाटतं का एखाद्या वेळेस चालत भविष्यात? अगदी ज्यावेळेस मला असं वाटेल की माझी आई पण सध्या म्हटली मला की आपण थोडं चालूया करून, कारण एवढं चालणं की होईल की नाही याचं जरा संभ्रमात आहे मी, अजून माहीत नाही। कारण माझी आजी पण 3-4 वेळेस वारी करून झाली आहे, तिने पण मला सांगितलं की काय काय असतं, किती चालतात आणि जी काय मोठी मोठी लोकं पण आहेत जी खूप श्रीमंत पण आहेत, असं नाही की कुठल्याही म्हणजे साध्यातली गरिबीतली गरीब लोकं आणि श्रीमंतातले श्रीमंत लोकं पण या वारीत सामील आहेत। हे बघून खरंच खूप छान वाटतं, कारण की सगळी लोकं एकजूट होऊन जी आपल्या पंढरीनाथाची सेवा करतात हे खूप जास्त आनंद मिळतो हे बघून। तुम्ही कलाकार आहात तर अपेक्षितच आहे की एखादं कडवं अभंगाचं किंवा एखाद्या नक्कीच मी आत्ताच एक अभंग सादर केला आहे, त्याचेच 2 हे ओळी ऐकवते। चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिर, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी। दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी। धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी बाईट दिली आणि माऊली वारीमध्ये प्रत्येकानं चाललं पाहिजे आणि वारी एकदा अनुभवली पाहिजे। हे प्रत्येकजण वारीमध्ये आल्यानंतर वारीचं महत्त्व कळतं आणि जे लोक वारीत आलेली नाहीत त्यांना विनंती आहे वारीत या, वारीचा अनुभव घ्या आणि वारी काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल। आणि आम्ही भेटतो आहोत प्रत्येक वारकऱ्यांना आणि आपणही आपल्या या अभंगवारी यूट्यूब चॅनलवरती असेल किंवा पेजवरती असेल, नवीन असाल तर नक्की शेअर करा आणि उदय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपला मित्र उदय भिसे पाटील, रामकृष्णारी।